महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुणांना म्यानमार, थायलंड, लाओस या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून 20 ते 30 तरुणांना ओलीस ठेवण्यात आलं। ओलीस ठेवलेल्या तरुणाचा मित्राशी व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद झाला आणि अनेक धक्कादायक खुलासे आता झालेले आहेत। या प्रकरणामध्ये बीडच्या सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे। इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहेत। एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरीच बसलो होतो, मला व्हॉट्सअपला मेसेज आलता असं असं काम आहे म्हणून, हॉटेलमध्ये काम आहे, ते अॅनिमेशन डिझायनर आहे ना मी, सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम आहे म्हणलं थायलंडमध्ये बँकॉकला हे केलं। बँकॉकला आलो मी। बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आलेली आहे, गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं, गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं, काय बोलतात आलं नाही। मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगली। तर महाराष्ट्रामधल्या 20 ते 30 तरुण ओलीस ठेवलेले आहेत अशी माहिती मिळतेय। ओलीस ठेवलेल्या तरुणाने इथे व्हॉट्सअप कॉलद्वारे धक्कादायक खुलासे केलेले आहेत। त्याने त्याच्या मित्राला कॉल केला आणि व्हॉट्सअपवर त्याच्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे, त्याला कुठून कुठे नेण्यात आलं, कशा पद्धतीने नेण्यात आलं या संदर्भातली सविस्तर माहिती त्याने आपल्या मित्राला व्हॉट्सअप कॉलद्वारे दिली आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलाय।